नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे ओनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय। विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवा 2026च्या अनुषंगाने एओनएस अकॅडमी तर्फे मी स्वतः तुमच्यासाठी एक डेली आन्सर रायटिंग सिरीज तिथे घेऊन येतोय आणि त्यातलाच आपला आजचा तिसरा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो। आणि या तिसऱ्या व्हिडिओमध्ये पहिले आपण जे 2 ते 3 व्हिडिओ आपण टाकणार आहे, यामध्ये आपण जनरल स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, अप्रोच कशा असला पाहिजे, उत्तर लिखाण कसं करायचं आहे आणि कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टी पहिले आपण या 3 ते 4 व्हिडिओ मध्ये डिस्कस करणार आहे। याच्या आधी ऑलरेडी मी 3 व्हिडिओ बनवलेले आहेत। ते 3 व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून पहिले ते 3 व्हिडिओ अवश्य बघा आणि नंतर या व्हिडिओवर या। आता आजचा व्हिडिओचा जो आपला टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, तो नवीन विद्यार्थ्यांनाही लागू होतो आणि जे विद्यार्थी मेन्स 2026 साठी तिथे अपियर होणार आहेत त्यांना देखील लागू होतो। आता हा टॉपिक काय आहे तर आन्सर रायटिंगची सवय कशी विकसित करावी, म्हणजे हॅबिट ऑफ आन्सर रायटिंग कशी डेव्हलप करावी। आणि यामध्ये आपण हे जे उत्तर लिखाणाच्या बद्दल मी इथे आज चर्चा करणार आहे, ही फक्त उत्तर लिखाण नाही आहे, म्हणजे जसं याच्या आधी आपण सेशन मध्ये बघितलं आहे की डिस्क्रिप्टिव्ह पद्धत ज्याला आपण मराठीमध्ये वर्णनात्मक म्हणतो, तर फक्त वर्णनात्मक उत्तर लिहून तिथे होणार नाहीये, तुम्हाला विश्लेषणात्मक उत्तर तिथे लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि जो विद्यार्थी विश्लेषणाच्या आधारावर म्हणजे अनालिसिसच्या आधारावर उत्तर लिहेल त्याला इतरांपेक्षा किमान 2 ते 3 मार्क जास्त पडणारच आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच पद्धतीनं आपण जे डेली आन्सर रायटिंग आपण तिथे प्लॅन केलेलं आहे ते आपण कंडक्ट करणार आहे। परत मी अनाउन्स करतोय की एओनएस अकॅडमीच्या वतीनं आम्ही हा प्रोग्राम डेली आन्सर रायटिंगचा प्रोग्राम 15 जून पासून आपण सुरू करतोय आणि हा प्रोग्राम सगळ्या विद्यार्थ्यांसाठी निशुल्क आहे विद्यार्थी मित्रांनो। फक्त कसे विद्यार्थी पाहिजे, सिरियस विद्यार्थी पाहिजे। जर तुम्ही सिरियस असाल, तुमची एमपीएससी राज्यसेवा 2026च्या मुख्य परीक्षेसाठी तुम्ही एलिजिबल आहात, म्हणजे जर तुमचा कट ऑफ तेवढ्या वरती निघत असेल तर सरळ तुम्ही मला माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। जर तुम्ही कॉल केला किंवा व्हॉट्सअप मेसेज जरी केला तरी मी तुम्हाला एक आम्ही ग्रुप बनवलेला आहे टेलिग्रामचा, त्या टेलिग्रामच्या ग्रुपवर फक्त जे विद्यार्थी उत्तर लिखाण म्हणजे डेली आन्सर रायटिंगसाठी इंटरेस्टेड आहेत अशाच विद्यार्थ्यांना आम्ही त्या ग्रुपची लिंक पाठवतोय। आणि त्या स्पेसिफिक लिंक जर तुम्हाला हवी असेल तर अगेन मला माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा, ठीक आहे, किंवा डिस्क्रिप्शन मध्ये देखील हा नंबर आहे 8806242059। आणि हा प्रोग्राम अवश्य तुम्ही जॉईन केला पाहिजे, कारण डेली आन्सर रायटिंगच्या माध्यमातून तुमचा अप्रोच डेव्हलप होतो, तुमचं अनालिटिकल स्किल म्हणजे जे विश्लेषणात्मक दृष्टिकोन तो वाढतो, विचार करण्याची तुमची क्षमता वाढते आणि कोणताही प्रश्न तुमच्या पुढे येऊ द्या तुम्ही त्याला सामोरे जाण्यासाठी तयार होता। म्हणून डेली आन्सर रायटिंग फार महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि कोणासाठी आहे, फक्त सिरियस विद्यार्थ्यांसाठी आम्ही टेलिग्राम चॅनल सेपरेट बनवणार आहे, जे आमचे चॅनल आहे ते सोडून, आणि दररोज तिथे प्रश्न दिले जातील आणि ते प्रश्न तुम्हाला स्वतः तिथे त्याचं उत्तर लिहायचं आहे आणि ते उत्तर तुम्ही लिहिल्यानंतर त्याचं मॉडेल आन्सर त्या ग्रुपवर टाकलं जाईल आणि त्या मॉडेल आन्सरच्या आधारावर तुम्हाला चेक करायचं आहे आणि त्यानंतर त्याचं डिस्कशन होणार आहे युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून, म्हणजे मी स्वतः डिस्कशन घेणार आहे। आणि हा संपूर्ण प्रोग्राम एओनएस अकॅडमीच्या वतीनं मी स्वतः हा फ्री ऑफ कॉस्ट तिथे कंडक्ट करतोय विद्यार्थी मित्रांनो। याच्यासाठी कोणतेही चार्जेस तिथे आम्ही लावत नाहीये आणि आमचा एकच उद्देश आहे की महाराष्ट्रातील तमाम जे विद्यार्थी आहेत त्यांना या उत्तर लिखाणाचं प्रोसेस काय असते, पद्धत काय असते समजलं पाहिजे आणि त्यांच्या आधारावर त्यांचं सिलेक्शन झालं पाहिजे। तर अशा पद्धतीचा हा प्रोग्राम आहे विद्यार्थी मित्रांनो। जर तुम्हापैकी कोणालाही फक्त एकच अट आहे की तुम्ही सिरियस ऍस्पायरंट असले पाहिजे आणि तुम्ही डेली बेसिसवर आम्ही जे प्रश्न टाकू त्याचं उत्तर लिहून तुम्हाला त्या ग्रुपवर अपलोड करायचं आहे आणि त्यापैकी जे एकदम चांगलं उत्तर असेल माझ्या दृष्टिकोनातून ते मी 1-2 उत्तर चेक करून देईल। अशा पद्धतीनं हा प्रोग्राम चालणार आहे आणि जो विद्यार्थी उत्तर लिहिणार नाही, सलग 3 दिवस जर तुम्ही तिथे उत्तर लिहिलं नाही तर तुम्हाला त्या ग्रुपमधून बाहेर देखील काढण्यात येणार आहे। म्हणून पहिले विचार करा, जर तुम्ही सिरियस असाल तर सरळ मोबाईल फोन उचला आणि 8806242059 मला वैयक्तिक माझ्या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा डायरेक्ट कॉल देखील तुम्ही करू शकता। मेसेज जर करत असाल तर डेली आन्सर रायटिंग म्हणून करा, तुम्हाला सरळ मी लिंक तिथे पाठवून देईल आणि त्या लिंकवर मग जो प्रश्न आहे तो प्रश्न तिथे 15 तारखेपासून पडणार आहे। तर अशा पद्धतीने हा जो प्रोग्राम आहे विद्यार्थी मित्रांनो, हा मी एक्सक्लुसिव्हली एमपीएससी राज्यसेवा विद्यार्थ्यांसाठी चालवतोय की जेणेकरून तुम्हाला उत्तर लिखाण काय असतं, कसं असतं, विश्लेषणात्मक दृष्टिकोन कसा विकसित करायचा, फ्लो चार्ट, ज्या विविध टेक्निक मी आता आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे, या सगळ्या टेक्निक आपण तिथे लावून बघणार आहोत आणि तेही रिअल टाइम एक्झाम्पल मध्ये। असं काही नाही म्हणजे मी काही पाठ करून येणार नाही, जसा प्रश्न राहील त्याच्या आधारावर आपण तिथे डिस्कशन घेणार आहे। आता बघा, सर्वप्रथम इथे आपला जो आजचा टॉपिक आहे तो काय आहे तर उत्तर लिखाणाची सुरुवात कशी विकसित करावी किंवा सुरुवात कुठून करावी आणि याला हॅबिट मध्ये कसं रूपांतरित करावं। तर कोणतं उत्तर लिखाण फक्त डिस्क्रिप्टिव्ह नाही, फक्त वर्णनात्मक आहे म्हणजे काय वाक्य लिहिले म्हणजे होत नाही, तुम्हाला इथे कसं उत्तर लिखाण करायचं तर विश्लेषणात्मक उत्तर लिखाणाची सवय कशी विकसित करावी हा आजचा टॉपिक आहे, ज्यालाच आपण इंग्रजी मध्ये म्हणतो अनालिटिकल आन्सर रायटिंग स्किल्स डेव्हलप करणं। हे बघा,
मी तुम्हाला याच्या आधी देखील अॅनालिटिकल या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. कोणताही टॉपिक जेव्हा तुमच्या समोर येतो किंवा तुमच्या डोक्यात येतो, तुम्हाला 3 गोष्टी त्याच्या माहीत असणं आवश्यक आहे. तर एक म्हणजे पॉझिटिव्ह काय आहे, निगेटिव्ह काय आहे आणि त्याच्यावर सोल्युशन काय आहे, असा अप्रोच या स्पेसिफिक विश्लेषणात्मक उत्तर लेखनामध्ये तुम्हाला विकसित करणं आवश्यक आहे. ठीक आहे. आता विश्लेषणात्मक उत्तर लेखन म्हणजे केवळ काय घडले हे सांगणे नव्हे. जनरली काय ना, की आपल्याला जेव्हाही प्रश्न येतो तेव्हा आपण काय सांगतो की त्याच्यामध्ये फक्त काय घडले हेच लिहितो. पण विश्लेषणात्मक उत्तर लेखनामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, तर काय घडले हे तर सांगायचंच आहे. तर का घडले, कसे घडले, त्याचे परिणाम काय आहेत आणि पुढे काय उपाय करता येतील यांचे स्पष्टीकरण देणे म्हणजे विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून उत्तर लिखाण करणे होय. फार महत्वपूर्ण आहे. काय म्हटलंय, तर तुम्हाला कसा विचार करायचा आहे, कोणताही टॉपिक जेव्हा तुमच्या पुढे येतो तेव्हा पहिले प्रश्न विचारला की हा का घडलाय, कसं घडलं, त्याचे परिणाम काय आहेत आणि पुढे काय उपाय करता येतील, म्हणजे ज्याला आपण सोल्युशन म्हणतो. तर यांचे सगळ्यांचे तुम्हाला स्पष्टीकरण त्या स्पेसिफिक विषयासंदर्भात तुम्हाला द्यायचे ज्या विषयावर तुम्हाला प्रश्न विचारलाय तो. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही महत्वपूर्ण जे मुद्दे आहेत, म्हणजे विश्लेषणात्मक दृष्टिकोनाच्या आधारावर जर तुम्हाला उत्तर लिखाणाची तयारी करायची असेल तर तुम्हाला कोणत्या बाबी करणं आवश्यक आहे. पहिले, शिफ्ट फ्रॉम इन्फॉर्मेशन टू अनालिसिस. फार महत्वपूर्ण आहे की फक्त आपण काय करतो ना, आपण डेटा आणि आपण फॅक्ट, फिगर्स, आकडेवारी याच्यावरच आपण लक्ष देतो, पण आपण अनालिसिस टाकत नाही, आपण विश्लेषण त्या उत्तरामध्ये लिहतच नाही. आणि म्हणून काय होतं की 10 पैकी कोणाला 2 मार्क, कोणाला 3 मार्क मिळतात, कोणाला 4 मार्क मिळतात, पण जो विश्लेषण करतो त्याला 10 पैकी 6 मार्क मिळतात. असं का बरं होतं? कारण आपल्याला वाटतं की नाही सर, मी पूर्ण आकडेवारी तर लिहून आलो, मी पूर्ण रिपोर्ट तर लिहून आलो, सगळ्या गोष्टी केल्या आहेत, पण मी विश्लेषणच जर तुम्ही केलं नसेल तर अल्टिमेटली तुम्हाला मार्क जे आहे ते ऍव्हरेजच मिळणार आहे. ऍव्हरेज पेक्षा वरती जर मार्क मिळवायचे असेल तर विश्लेषण करणं आवश्यक आहे. म्हणजे पहिलं काय, तर पहिलं विश्लेषण हे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये बघा एक उदाहरण दिलंय. ठीक आहे. आता वर्णनात्मक म्हणजे फक्त जर डिस्क्रिप्टिव्ह असेल, म्हणजे फक्त तुम्हाला जर उत्तरच लिहायचं असेल तर बघा 1-2 स्टेटमेंट आहे की भारतात युवकांची संख्या मोठी आहे आणि बेरोजगारी वाढत आहे. आता हे जे 2 वाक्यांना विद्यार्थी मित्रांनो, हे एकदम फॅक्च्युअल वाक्य आहे. म्हणजे काय, तर जी परिस्थिती आहे भारतातली ती हे दर्शवत आहे की भारतात युवकांची संख्या मोठी आहे आणि बेरोजगारी वाढत आहे. तर याला आपण म्हणू फक्त वर्णनात्मक दृष्टिकोन. ठीक आहे. पण याच्यात जर तुम्ही याच वाक्याला जर मला अॅनालिटिकल पद्धतीनं किंवा विश्लेषणात्मक पद्धतीनं जर लिहायचं राहिलं तर मी कसं लिहू शकतो हे बघा. मी आताच तुम्हाला सांगितलं का घडले, कसे घडले, त्याचे परिणाम काय आहे आणि त्याच्यावर उपाय काय आहे. तर याच्यामध्ये जर हाच मुद्दा असेल, ठीक आहे, तर रोजगार निर्मितीचा वेग वाढत्या कार्यक्षम लोकसंख्येच्या तुलनेत कमी असल्यास भारताचे लोकसंख्यात्मक लाभांश, ज्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड, लोकसंख्यात्मक ओझ्यात रूपांतरित होऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर दुसरं वाक्य बघा, कौशल्यातील तफावत. आता बेरोजगारी तर वाढली आहे भारतामध्ये, पण बेरोजगारी कशामुळे वाढली आहे, तर कौशल्यातील तफावत, स्किल्सच नाहीये. स्वयंचलन, ऑटोमेशन खूप जास्त मोठ्या प्रमाणावर आलेलं आहे. त्यानंतर आणि उत्पादन क्षेत्रातील मंद वाढ ही बेरोजगारी वाढण्याची प्रमुख कारणे आहेत. आता बघा तुम्ही हे 2 स्टेटमेंट, म्हणजे हा जो विश्लेषणात्मक दृष्टिकोन आहे आणि वर्णनात्मक आहे. आता टॉपिक एकच आहे. वर्णनात्मक मध्ये फक्त आपण काय लिहिलंय, आपण जी रिअलिटी आहे ती फक्त सरळ शब्दात सांगितलंय की भारतात युवकांची संख्या मोठी आहे आणि त्यामुळे बेरोजगारी वाढत आहे. इथे काय सांगितलंय, इथे पूर्ण विश्लेषण केलं आहे की रोजगार निर्मितीचा वेग वाढत्या कार्यक्षम लोकसंख्येच्या तुलनेत कमी असल्यास भारताचे लोकसंख्यात्मक लाभांश, ज्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड, लोकसंख्यात्मक ओझ्यात रूपांतर होऊ शकते. आणि दुसरं म्हटलं आहे की बेरोजगारी तर वाढत आहे, पण का बरं वाढत आहे, कारण जे युवा आहेत त्यांच्याकडे कौशल्य नाहीये, ऑटोमेशन मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि उत्पादन क्षेत्रात म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये ज्या पद्धतीनं वाढ व्हायला पाहिजे तशी वाढ होत नाही आणि त्यामुळे तिथे रोजगार वाढत नाहीयेत. आणि याचा संपूर्ण एकंदरीत परिणाम कशावर होतोय, तर बेरोजगारी वाढण्याच्या याच्यावर होतो आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला सेम टॉपिक तिथे लिहायचा. यालाच म्हणतात विद्यार्थी मित्रांनो विश्लेषणात्मक दृष्टिकोन. म्हणजे पहिला मुद्दा काय आहे की तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन वरून अनालिसिसवर शिफ्ट होणं आवश्यक आहे. म्हणजे एक लक्षात ठेवा की फॉर्म्युला काय आहे, तर सिंपलची गोष्ट आहे. पहिले तर तुम्हाला आकडेवारी सांगणं आवश्यक आहे, फॅक्ट्स आवश्यक आहे. बरं, मी असं नाही म्हणत आहे की फॅक्ट्स आवश्यक नाही, फॅक्ट्स तुमच्याकडे असलेच पाहिजे आणि फॅक्ट्सला प्रूफ करायला तुमच्याकडे डेटा देखील, तुमच्याकडे काहीतरी ऑथेंटिकेशनसाठी गोष्टी असल्या पाहिजे की अमुक रिपोर्टमध्ये असं सांगितलंय की भारतातली बेरोजगारी वाढत आहे, किंवा सरकारच्या या रिपोर्टमध्ये असं आलंय, किंवा आंतरराष्ट्रीय कोणत्या तरी संस्थेच्या रिपोर्टमध्ये असं आलंय. म्हणजे काय, तर फॅक्ट लिहायचा म्हणजे काही लिहायचं नाहीये, त्याला सबस्टॅन्शिएट करणं देखील आवश्यक आहे, त्याचं प्रूफ देणं सुद्धा आवश्यक आहे. फॅक्ट नंतर कॉज, कॉज नंतर इम्पॅक्ट काय आहे आणि इम्पॅक्ट नंतर
सोल्युशन. तर अशा पद्धतीनं तुम्हाला एक विश्लेषणात्मक दृष्टिकोन तिथं विकसित करणं आवश्यक आहे. म्हणजे विश्लेषणात्मक दृष्टिकोनामध्ये बाय डिफॉल्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला माहित असणं अपेक्षित असतं. तर फॅक्टवरून कारणावर यायचं, कारणावरून परिणामावर यायचं आणि परिणाम झाले तर मग त्याच्यावर उपाययोजना सुचवायचा. तर अशा पद्धतीनं तुम्हाला एक विश्लेषणात्मक दृष्टिकोन विकसित करायचा आहे. दुसरा मुद्दा काय आहे, तर दुसरा जो पॉइंट आहे, आता विश्लेषणात्मक उत्तर लिहिताना सर्वात महत्वाची गोष्ट मी सांगितली आहे की तुम्ही स्वतःला प्रश्न विचारला. जेव्हाही तुम्ही प्रश्न तुमच्या पुढे आला, स्वतःला प्रश्न विचारा, वाय, हाऊ, इम्पॅक्ट, वे फॉरवर्ड. म्हणजे का, कसे, परिणाम आणि मार्ग. ठीक आहे, हे फ्रेमवर्क तुम्हाला वापरायचं आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये प्रत्येक मुद्द्यावर स्वतःला विचारला. म्हणजे जेव्हाही तुमच्या पुढे प्रश्न आला तर त्या प्रश्नावर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारला की हे असे का घडले, हे कसे घडले, ठीक आहे, याचे परिणाम काय आहेत आणि यावर उपाय काय असू शकतात. जसं मी तुम्हाला सांगितलं विद्यार्थी मित्रांनो की अनालिसिस म्हणजे काय, की कोणत्याही गोष्टीचा पॉझिटिव्ह गोष्टी बघायच्या, निगेटिव्ह गोष्टी बघायच्या आणि जेव्हा निगेटिव्ह गोष्टी बघत आहेत तेव्हा तुम्हाला सोल्युशन द्यायचं आहे, तेव्हा तुम्हाला वे फॉरवर्ड द्यायचं आहे. तर हे का घडले, कसे घडले, परिणाम काय आहेत आणि यावर काय उपाय असू शकतात. म्हणजे अशाच पद्धतीनं हाच अप्रोच मी या दृष्टिकोनातून इथे लावलेला आहे. अगेन हा कसा लावलाय, काय लावलाय, आता पुढचं जे आपण उत्तर लिखाणाचं सेशन घेणार आहे त्यामध्ये सरळ मी प्रश्न घेऊन तुम्हाला सांगणार आहे की हा दृष्टिकोन आपल्याला कसा वापरायचा आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये उदाहरण बघा. उदाहरण आता एक, जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला हवामान बदलावर, कशावर प्रश्न विचारला गेला, हवामान बदल, अप्रोच काय, का, कसे, परिणाम आणि मार्ग. तर हवामान बदल का होतोय, पहिला प्रश्न. तर हवामान बदला संदर्भात तुमच्या डोक्यात काय आला पाहिजे की हवामान बदल का बरं होतोय. तर सिंपल गोष्ट आहे, जीवाश्म इंधनाचा वापर, फॉसिल फ्युएलचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलाय, जंगलतोड मोठ्या प्रमाणावर होतोय, इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकरण वाढलाय. तर याच्यामुळे एक आपण म्हणू शकतो की हवामान बदलात इथे हवामान बदल होतोय. का झालं, कसे होतोय. आता कसे म्हणजे काय, तर याच्यामध्ये तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की हे जे काही आपण फॉसिल फ्युएल बंद करतो आहे याच्यामुळे ग्रीन हाऊस गॅसेसचं इमिशन मोठ्या प्रमाणावर वाढलंय आणि ग्रीन हाऊस गॅसेसचं इमिशन मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे जगामध्ये तापमान वाढ होतोय. तर झालं हरितगृह वायूंच्या प्रमाणात वाढ. म्हणजे कसे झालं. आता परिणाम, परिणाम म्हणजे काय, तर या क्लायमेट चेंजमुळे परिणाम काय होतोय, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अतिवृष्टी होते, दुष्काळ पडतोय, कृषी उत्पादनात घट होते, स्थलांतर वाढलेलं आहे. म्हणजे असे जिथे खूप जास्त प्रमाणात टेम्परेचर आहे, खूप जास्त प्रमाणात पाऊस पडतोय, अशा भागात लोक मॉडरेट जिथे टेम्परेचर आहे अशा भागात चाललेले आहेत. तर हे याचे परिणाम आहे आणि त्याच्यावर उपाय फार महत्वाचा आहे. तर नवीकरणीय ऊर्जा वापरा, म्हणजे रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी वापरा. सूर्य झाला, मग वायू झाला, याच्यापासून जी निर्मित होणारी वीज आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. वृक्षारोपण करा, हवामान अनुकूल पायाभूत सुविधा बनवा, म्हणजे क्लायमेट रेसिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर बनवा की जेणेकरून जर कशाही प्रकारची आपदा आली, नैसर्गिक आपदा आली, त्याचा सामना करण्यासाठी ताकद आपल्याकडे असली पाहिजे, आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये असली पाहिजे. अशा पद्धतीनं क्लायमेट रेसिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर बनवणं आवश्यक आहे. म्हणजे बघा, टॉपिक एक आणि हा फ्रेमवर्क मी कशा पद्धतीनं लावला हे बघा. मी रिअल टाइम उदाहरण देतोय बरं विद्यार्थी मित्रांनो. क्लायमेट चेंज आहे, का, कसे, परिणाम आणि मार्ग. अशा पद्धतीनं तुम्हाला कोणताही टॉपिक, कोणताही प्रश्न तुमच्या पुढे आला तर पहिले तुम्ही विचारायचं स्वतःला की का असं होतोय, कसे होतोय, परिणाम काय आहे आणि त्यावरती उपाय काय आहे, हे लक्षात ठेवा. तिसरा मुद्दा काय आहे की कोणताही प्रश्न जेव्हा तुमच्या पुढे येतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जास्तीत जास्त त्याचे डायमेन्शन्स, ठीक आहे, तुम्हाला लिहिणं अपेक्षित असतं. जितकं तुम्ही मल्टी डायमेन्शनल उत्तर लिहिता तितकं समोरच्या व्यक्तीला कळतं की याचं नॉलेज अफाट आहे आणि त्याच्या आधारावर तुम्हाला योग्य ते मार्क मिळतात. तर बहुआयामी म्हणजे मल्टी डायमेन्शनल विचार विकसित करा. ठीक आहे, जेव्हा कोणता एखादा मुद्दा तुमच्या समोर येतो तर त्याचे विविध पैलू असतात, त्या पैलूवर विचार करा, चर्चा करा. आणि असं जर तुम्ही केलं तर तुमची जी वैचारिक क्षमता आहे ती हळूहळू वाढायला लागेल. आणि जेव्हाही अशा प्रकारचा प्रश्न आला तर तुम्ही विविध डायमेन्शन्सवर त्याला जज करू शकता आणि त्याच्या आधारावर तुम्ही तुमचं उत्तर पडू शकता. प्रत्येक विषय अनेक दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करा. जसं उदाहरणार्थ समान नागरी संहिता आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणतो. आता हे युनिफॉर्म सिव्हिल कोड काय आहे, तर सध्या परिस्थितीत भारतामध्ये प्रत्येक धर्माचे त्यांचे कायदे जे आहेत ते वेगवेगळे आहेत. ठीक आहे, तर हे सगळ्या धर्माचे कायदे एक करून त्याचाच एक समान नागरी संहिता, युनिफॉर्म सिव्हिल कोड बनवण्याचा सरकारचा मानस आहे. आणि हे आपल्या संविधानात देखील म्हटलेलं आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये. तर अशा परिस्थितीत आता जर सपोज सरकारनं उद्या जाऊन भारत सरकारनं युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू केलं तर याचा परिणाम म्हणजे याचा वेगवेगळ्या डायमेन्शनवर काय आपल्याला जर बघायचं राहिलं तर आपण कोणते डायमेन्शन बघू, तर पहिलं म्हणजे घटनात्मक दृष्टिकोन. जसं मी तुम्हाला सांगितलं की समान नागरिक संहिता सरकारने बनवलं किंवा तसा काही सरकारचा जर मानस असेल तर ही गोष्ट
घटनेमध्ये म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलेली आहे आणि कशामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये याचं मेन्शन केलेलं आहे. दुसरं संघराज्य दृष्टिकोन म्हणजे जर युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू केला आणि केंद्र सरकारने म्हटलं की आम्ही एकच कायदा बनवून तो आमचाच राहील आणि तो कायदा सगळ्या राज्यांना मान्य करावाच लागेल, तर त्याचे परिणाम कशावर होणार आहे? संघराज्यावर होणारच आहे. त्यानंतर तिसरा जेंडर जस्टिस दृष्टिकोन फार महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की जे धार्मिक कायदे असतात, जे पर्सनल कायदे असतात विविध धर्माचे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जर अत्याचार कोणावर होत असेल तर तो महिलांवर असतो. म्हणजे जेंडर जस्टिस दृष्टिकोनाच्या अँगलनेही तुम्हाला बघणं आवश्यक आहे. मग राजकीय दृष्टिकोन एक आला, त्यानंतर सामाजिक दृष्टिकोन म्हणजे सोशल इम्पॅक्ट काय होईल या स्पेसिफिक गोष्टीचा, हे देखील तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे हे विविध डायमेन्शन्स जे आहे यालाच म्हणतात मल्टी डायमेन्शनल अप्रोच. यामुळे उत्तर अधिक संतुलित व विश्लेषणात्मक बनते. म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीनं वेगवेगळे डायमेन्शन्स त्या स्पेसिफिक टॉपिकला घेऊन त्याचा तुम्हाला तिथे उल्लेख करायचा आणि ते लिहायचे आहे. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे यामध्ये एक टेक्निक मी तुम्हाला सांगितलंय. म्हणजे हे मल्टी डायमेन्शनल जे पॉइंट आहे हे जर तुमच्या उत्तरात आले पाहिजे असं तुम्हाला जर अपेक्षित असेल तर तुम्ही या टेक्निकचा वापर करू शकता. ठीक आहे, याला म्हणतात पेसल टेक्निक. पेसलचा मिनिंग आहे PESTLE. तर याचं जे कीवर्ड आहे PESTLE, याचा प्रत्येक एक शब्द एका गोष्टीला दर्शवतो. जसं पेसलचा P जो आहे तो पॉलिटिकलला दर्शवतो, E जो आहे तो इकॉनॉमिकला दर्शवतो, S जो आहे तो सोशलला दर्शवतो, T टेक्नॉलॉजीला, L लीगलला आणि E जो आहे E एन्व्हायरमेंटला. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही पेसल टेक्निक जरी लक्षात ठेवली तर तुम्हाला तुमच्या डोक्यात हे फिट राहील की कोणताही टॉपिक येऊ द्या, तुम्हाला एवढे डायमेन्शन्स किमान एवढे 6 डायमेन्शन्स तरी कव्हर करणं आवश्यक आहे. जसं उदाहरणार्थ राजकीय दृष्टिकोन काय आहे, तर या राजकीय दृष्टिकोनावरून सरळ तुम्ही शासनावर काय परिणाम होईल जो मुद्दा विचारलाय त्याचा तुम्ही लिहू शकता. इकॉनॉमिक म्हणजे खर्च लाभ काय आहे, विकासावर किती प्रभाव होतोय. सामाजिक म्हणजे समाजावर काय परिणाम होणार आहे त्या गोष्टीचा. टेक्निकल म्हणजे तंत्रज्ञानाची भूमिका काय आहे. कायदेशीर म्हणजे घटनात्मक किंवा कायदेशीर पैलू कोणते आहेत त्याला जोडलेले. आणि पर्यावरणीय म्हणजे पर्यावरणावर परिणाम होतो आहे काय, हे तुम्हाला सगळं बघणं आवश्यक आहे. आणि एवढे तुम्हाला डायमेन्शन्स किमान कव्हर करणं अपेक्षित आहे. म्हणून ही पेसल टेक्निक जी आहे ही लक्षात ठेवा आणि हीच टेक्निक आपण तिथे उत्तर लेखनामध्ये बघणार आहे की तुम्ही कशा वापरू शकता आणि कशा पद्धतीनं तुम्ही योग्य उत्तर लिहू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील मुद्दा जो आहे उत्तर लिखाणात तो कोणता आहे, कारण परिणाम संबंध स्पष्ट करा. कॉज इफेक्ट रिलेशनशिप ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, हे तुम्हाला स्पष्ट करणं आवश्यक आहे. परीक्षकांना कारण आणि परिणाम यातील संबंध स्पष्ट करणारी उत्तरे अधिक आवडतात. तसं उदाहरण घ्या की एक स्टेटमेंट आहे नागरीकरण वाढत आहे, ठीक आहे, आणि दुसरं काय तर सेम स्टेटमेंट नागरीकरण वाढत आहे, दुसरं काय नियोजनाशिवाय होणाऱ्या वेगवान नागरीकरणामुळे निवासस्थानांची कमतरता, वाहतूक कोंडी आणि पर्यावरणीय ऱ्हास यांसारख्या समस्या निर्माण होत आहेत. आता बघा दोनच गोष्टी ज्या आहेत त्या एकाच गोष्टीला दर्शवतात. पहिलं वाक्य बघा नागरीकरण वाढत आहे म्हणजे हे काय, हे सिंपल स्टेटमेंट आहे, एक आपण वर्णनात्मक स्टेटमेंट म्हणू शकतो. पण दुसरं जे स्टेटमेंट आहे त्यामध्ये कारण आणि परिणाम दोनही सांगितले आहे. कारण काय आहे तर नागरीकरण वाढत आहे पण कशामुळे तर नियोजनाशिवाय होणाऱ्या वेगवान नागरीकरणामुळे निवासस्थानांची कमतरता, वाहतूक कोंडी आणि पर्यावरणीय ऱ्हास यांसारख्या समस्या निर्माण होत आहे. याला म्हणतात कारण आणि परिणाम. म्हणजे अशा दृष्टिकोनातून तुम्हाला जे स्टेटमेंट आहे ते उत्तर आहे ते लिहिणं अपेक्षित राहतं. आणि याची तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हे काही एका दिवसात होणार नाही, याची किमान प्रॅक्टिस तुम्हाला 1-2 महिने करणं अपेक्षित आहे. तेव्हा कुठे जाऊन असे मुद्दे तुम्हाला तिथे सुचतील. त्यानंतर बघा भागधारक विश्लेषण करा. म्हणजे भागधारक म्हणजे किती स्टेक होल्डर त्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे, म्हणजे त्या स्पेसिफिक गोष्टीचा किती समाजात राहणाऱ्या किती प्रकारच्या लोकांवर परिणाम होतो आहे हे देखील तुम्हाला लिहिणं अपेक्षित असतं. स्वतःला विचारा या विषयामुळे कोण प्रभावित होतं. उदाहरण सपोज कृषी कायदे, सपोज सरकारनं जर कृषी कायद्या संदर्भात काही मोठा फेरबदल करण्याचं ठरवलं तर याचा परिणाम कोणावर होतोय म्हणजे त्या स्पेसिफिक लोकांवर ज्याच्यावर या कृषी कायद्यामुळे परिणाम होतोय त्यांना म्हणतात स्टेक होल्डर्स, भागीदार म्हणतात. तर कृषी कायदे जर बनले तर त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर होईल, ग्राहकांवर होईल, केंद्र सरकारवर होईल, राज्य सरकार, खाजगी क्षेत्र म्हणजे या विविध क्षेत्रांचा तुम्हाला तिथे उल्लेख करणं अपेक्षित आहे. कारण हे जे कायदे आहे, हा जो कृषी कायदा याचा इम्पॅक्ट एवढ्या लोकांवर होणार आहे, यालाच म्हणतात स्टेक होल्डर. आणि लक्षात ठेवा स्टेक होल्डर अनालिसिस उत्तराला व्यापकता देते, वायडर डायमेन्शन मिळतं आणि त्यामुळे देखील समोरचा जो इव्हॅल्युएटर असतो, तुमचा पेपर चेक करणार असतो, त्याला समजून जातं हा जो विद्यार्थी आहे याचं विश्लेषण चांगल्या पद्धतीनं त्यानं केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर विश्लेषणाला पुराव्यांची जोड द्या. मी पहिलेच तुम्हाला सांगितलं, पहिलाच मुद्दा काय फॅक्ट.
फॅक्ट असले पाहिजे, पण फॅक्ट कसे, काही फेकून नाही मारायचे, जे रियालिटी आहे ते तुम्हाला सांगावे लागेल आणि जे काही आकडेवारी तुम्ही तिथे लिहित आहे त्याला तुम्हाला सबस्टॅन्शिएट करावं लागेल. म्हणजे जर मी सांगतोय की भारतात 100तून 10 माणसं मरतात तर याचा मला पुरावा द्यावा लागेल. मी एक उदाहरण देतोय की याचा मला पुरावा द्यावा लागेल. आता पुरावा काय, कोणती रिपोर्टमध्ये असं सांगितलंय, तो रिपोर्टचं मला नाव तिथं मेन्शन करणं अपेक्षित आहे. उत्तरात पुढील बाबींचा वापर करा. आयोग व समित्यांची काही रिकमेंडेशन असेल ते, घटनात्मक तरतुदी म्हणजे संविधानामध्ये जर काही दिलेलं असेल ते, अहवाल असेल, आकडेवारी असेल, सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय असतील किंवा समकालीन उदाहरणे जर असतील तर तुम्हाला हे सगळे तिथे लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे विश्लेषणासोबत तुम्हाला पुरावे देखील जोडावे लागतील. कारण तुम्हाला हे सांगावं लागेल ना की विश्लेषण आम्ही जे करतोय तर हे विश्लेषण मी या स्पेसिफिक पुराव्यांच्या आधारावर करतोय. म्हणजे यामुळे उत्तराची विश्वासार्हता वाढते, कॉन्फिडन्स जो असतो, म्हणजे इव्हॅल्युएटरला कळेल की नाही या विद्यार्थ्यांनी हे सगळं जे काही विश्लेषण केलेलं आहे ते फक्त यांनी हवेत नाही केलेलं, तर यांनी पहिले आकडेवारी सांगितलेली आहे आणि ती जी आकडेवारी सांगितली आहे ती योग्य रिपोर्ट वगैरे त्यांनी मेन्शन केलेला आहे आणि त्याच्या आधारावर त्यांनी काय केलेलं आहे, विश्लेषण केलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं तुमच्याकडनं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. आठवं काय, तुलना आणि विरोधाभास मांडण्याची सवय लावा. फार महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त साधं स्टेटमेंट लिहून तिथे काम भागत नाही, तुम्हाला विश्लेषण करताना तुलना आणि विरोधाभास देखील मांडावा लागेल. म्हणजे ज्याला आपण कॉन्ट्रास्ट स्टेटमेंट वगैरे असतात ते, जसं पहिलं बघा, पंचायत राज लोकशाही मजबूत करतो. आता हे सिंपल स्टेटमेंट आहे, पण यालाच जर मला दुसऱ्या तुलना आणि विरोधाभास पद्धतीनं जर लिहायचं असेल तर मी कसं लिहिन, केंद्रीकृत प्रशासनाच्या तुलनेत पंचायत राज स्थानिक लोकसहभाग, उत्तरदायित्व आणि विकेंद्रीकरणाला अधिक प्रोत्साहन देते. म्हणजे तुलना केली आणि विरोधाभास सांगितला की कशाच्या तुलनेत हे बेटर आहे, तर केंद्रीकृत प्रशासनाच्या तुलनेत पंचायत राज स्थानिक लोकसहभाग, उत्तरदायित्व आणि विकेंद्रीकरणाला अधिक प्रोत्साहन देते. तुलना केल्याने उत्तर अधिक विश्लेषणात्मक होते. पण हे लक्षात ठेवा बरं, हे तुलना तुम्हाला कुठे करायची, जिथे विचारली आहे तिथेच करा, जिथे विचारलं नसेल आणि जिथे लागू पडत नसेल तिथे करू नका. मी परत तुम्हाला एक अट सांगतोय की हे सगळे जे मुद्दे मी तुम्हाला सांगतोय प्रत्येक प्रश्नामध्ये सेम टू सेम लागू होणार नाही. तुम्हाला जो प्रश्न, विविध प्रकारचे प्रश्न आपण डेली आन्सर रायटिंग मध्ये बघणार आहे आणि तिथे या काही ज्या टेक्निक्स आहे या कुठे कशा पद्धतीनं वापरायच्या हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर म्हणून लक्षात ठेवा, फक्त हे लक्षात ठेवा. आता आपण याचे प्रत्येकाचे आपण उदाहरण तिथं घेणार आहे. ठीक आहे, आणि 9 काय, तर उत्तर लिखाण करताना फ्लो चार्ट आणि आकृत्यांचा वापर करा. हे मी याच्या आधीच्याही सेशनमध्ये सांगितलेलं आहे आणि आताही मी तुम्हाला सांगतो आहे की याची सवय तुम्हाला करायची आहे. हे बघा, जर तुम्ही म्हणाल की नाही सर मी 2 दिवस 3 दिवस उत्तर लिहितो किंवा मी 10 पेपर लिहितो आणि नंतर लगेच मला डेव्हलप झाले पाहिजे हे स्किल, असं होत नाही. तुम्हाला डेली प्रॅक्टिस केल्याशिवाय याचा पर्याय नाहीये. म्हणून जर तुम्हाला फ्लोचार्ट आणि आकृत्यांचा वापर करायचा असेल तर याची सवय तुम्हाला लावावी लागेल आणि ती सवय लागायला किमान 2 ते 3 महिने लागतातच. यामध्ये बघा उदाहरण, जसं फ्लोचार्ट मी एक सांगितलेलं आहे की लोकसंख्या विषयावर जर तुम्हाला प्रश्न विचारला तर फ्लोचार्ट कसा, लोकसंख्या वाढ, याच्यामुळे काय होतो, संसाधनावर ताण निर्माण होतो. संसाधनावर ताण निर्माण झाला तर बेरोजगारीचं प्रमाण वाढतं, बेरोजगारी वाढली तर स्थलांतर वाढतं आणि नागरिक समस्या निर्मित होतात. म्हणजे अशा पद्धतीनं फ्लोचार्ट एका टॉपिकला घेऊन तिथे तुम्ही बनवू शकता आणि असे फ्लोचार्ट बनवले तर काय, अशा सादरीकरणामुळे विश्लेषण अधिक प्रभावी दिसते. म्हणजे समोरच्या इव्हॅल्युएटरला दिसतं की या विद्यार्थ्याकडे फक्त नॉलेज नाही, याला माहित आहे की कोणत्या गोष्टीमुळे काय होतंय. आणि असं जेव्हा तुम्ही फ्लोचार्ट वगैरे काढता तर तेव्हा तुमची शब्दांची बचत देखील होते. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. हे सगळे जे टेक्निक्स मी ते तुम्हाला सांगणार आहे उत्तर लिखाणामध्ये, याचा एकच पर्पज काय, तर पहिले तर वेळेचं नियोजन झालं पाहिजे, म्हणजे लिमिटेड वेळामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं, आणि दुसरं म्हणजे शब्दांची मर्यादा. दुसरं म्हणजे काय, शब्दांची मर्यादा. तर जे काही वर्ड लिमिट दिली आहे त्या वर्ड लिमिट अंतर्गतच तुम्हाला उत्तर लिहायचं. म्हणून अशा प्रकारचे फ्लोचार्ट, डायग्राम्स ज्या तुम्ही काढाल त्याचा फायदा तुम्हाला तुमचे जी शब्दांची मर्यादा आहे ती मेंटेन करायला तिथं होणार आहे. आणि त्यानंतर काय, तर मागील वर्षाचे जे PYQs आहे त्याचं विश्लेषण करा. आता आपण पहिले काय करणार आहे, जेव्हा आपण 15 तारखेपासून डेली आन्सर रायटिंगचा प्रोग्राम सुरू करतोय तर त्या डेली आन्सर रायटिंगच्या प्रोग्राममध्ये पहिले आपण जे मागील वर्षीचे प्रश्न आहे, म्हणजे 2025च्या परीक्षेचे प्रश्न विचारले आहे याचा आपण पहिले तुम्हाला उत्तर लिखाण पहिले करणार आहे. ते उत्तर कसे लिहिणं अपेक्षित होतं, काय होतं, हे सगळ्या बाबी आपण बघणार आहे. म्हणजे PYQचा आपण अनालिसिस करणार आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी ओळखा, काय प्रश्नातील निर्देशक शब्द म्हणजे काय विचारलेलं आहे, अनालाइज विचारलाय, क्रिटिकली एक्झामाइन विचारलाय, इव्हॅल्युएट विचारलाय, डिस्कस विचारलाय. मी अगेन सांगतोय आणि याच्या आधीच्याही सेशनमध्ये सांगितलंय की हे जे काही शब्द असतात याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही, कारण बघा तुमच्याकडे वेळेची मर्यादा आहे. आणि जर तुम्ही प्रत्येक शब्दाचा अर्थ लावत बसले आणि आठवत बसले की नाही याचं काय होतं, त्याचं काय होतं, सरांनी मला PDF दिली होती म्हणून मी याची PDF देत नाही, मार्केटमध्ये त्याची PDF आहे, अनालाइजचा अर्थ काय, क्रिटिकली एक्झामाइनचा काय, इव्हॅल्युएटचा काय. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिकली विचार करा. 3 तासात 20 प्रश्न लिहायचे आहे,
म्हणजे एक प्रश्न 10 मार्काचा 7 मिनिटात आणि 15 मार्काचा प्रश्न 10 ते 10.5 मिनिटं. आता एवढ्या कमी कालावधीत जर तुम्हाला प्रश्न लिहायचा आहे, त्याचं उत्तर लिहायचं आहे, तर तुम्ही हे जर याच्याचकडे जर 1-2 मिनिटं तुम्ही वाया घालवले, मग तुमच्याकडे वेळच वाचत नाही. म्हणून लक्षात ठेवा, कोणताही प्रश्नाला त्याला फक्त एवढं लक्षात ठेवा की अॅनालिटिकल अप्रोच तुम्हाला वापरायचा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत, वाईट गोष्टी कोणत्या आहेत आणि त्याच्यावर काही सोल्युशन द्यायचं असेल तर अशा गोष्टी. तर सेम स्ट्रॅटेजी जी मी इथे तुम्हाला सांगितली आहे वेगवेगळ्या पद्धतीची, ती स्ट्रॅटेजी म्हणजे ओव्हरऑल काय, तर हा अॅनालिटिकल अप्रोच तिथं तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर प्रश्नातील निर्देशक शब्द एकदा वाचले, मुख्य विषय जो आहे तो घ्या, म्हणजे कोणत्या टॉपिकवर तुम्हाला तो प्रश्न विचारलेला आहे, विविधताचे आयाम कोणत्या, डायमेन्शन्स कोणत्या हे बघा. ठीक आहे, समर्थनार्थ मुद्दे कोणते आहे, विरोधातील मुद्दे कोणते आहे, म्हणजे पॉझिटिव्ह कोणते आहे, निगेटिव्ह कोणते आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर कन्क्लुजन. आणि कन्क्लुजनच्या आधी काय लिहायचं, जेव्हा तुम्ही निगेटिव्ह सांगून राहिले तेव्हा तुम्हाला वे फॉरवर्ड सांगायचं आहे. काय सांगायचं आहे, वे फॉरवर्ड सांगायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला अॅनालिटिकल अप्रोच डेव्हलप करायचा आहे. मग अॅनालिसिस विचारू द्या, क्रिटिकली एक्झामाइन विचारू द्या, डिस्कस विचारू द्या, इव्हॅल्युएट विचारू द्या, किंवा काही दुसरा अजून शब्द येऊ द्या. म्हणून जो निर्देशिक शब्द आहे याच्याकडे जास्त तिथे लक्ष द्यायचं नाही. जर तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं, गेला तुमचा पेपर, म्हणजे तो प्रश्नच गेला हे लक्षात ठेवा. म्हणून मुख्य विषय कशाबद्दल आहे हे बघा. त्याचे प्रश्नामध्ये, एकाच प्रश्नामध्ये कधी कधी उपप्रश्न विचारले जातात, ते बघा की एका प्रश्नामध्ये उपप्रश्न किती आहेत आणि त्याच्या आधारावर तुम्हाला मार्किंग स्ट्रक्चर डिसाईड होतं, हे तुम्ही लक्षात घ्या. जर एका प्रश्नामध्ये सपोज जर तो प्रश्न 15 मार्काचा आहे आणि त्या 15 मार्कामध्ये जर तुम्हाला 3 उपप्रश्न आहे, याचा अर्थ काय, तर प्रत्येक उपप्रश्नाला 5 मार्क आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही 3 उपप्रश्न सोडवाल तेव्हा तुम्हाला 15 पैकी मार्क मिळतील. पण जर तुम्ही एका प्रश्नातले 3 उपप्रश्न आहे आणि फक्त 2च सोडवले तर तुम्हाला 10 पैकी मार्क मिळतील. तर हे पूर्ण गणित तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, PYQचं प्रॉपर अनालिसिस इथे करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नांचे विश्लेषण करा. ठीक आहे, म्हणजे प्रॉपर तुम्हाला विश्लेषण देखील करायचं आहे. यामध्ये जसं एक उदाहरण दिलं, लोकशाहीमध्ये सामाजिक माध्यमांच्या भूमिकेचे चिकित्सक परीक्षण करा. आता जेव्हा तुम्हाला PYQचं विश्लेषण करायचं त्यामध्ये तुम्हाला काय, प्रस्तावना काय आहे, काय तुम्ही लिहू शकता, सकारात्मक भूमिका काय राहील सोशल मीडियाची, आव्हाने काय आहे, चिकित्सक विश्लेषण, पुढील मार्ग आणि निष्कर्ष. म्हणजे यामध्ये ऑब्व्हियसली गोष्ट आहे की तुम्हाला सोशल मीडियाच्या पॉझिटिव्ह गोष्टी लिहायच्या, सोशल मीडियाच्या निगेटिव्ह गोष्टी लिहायच्या, आणि जेव्हा निगेटिव्ह गोष्टी तुम्ही सांगत आहात तेव्हा तुम्हाला वे फॉरवर्ड म्हणजे सोल्युशन देखील सांगायचं आहे, चॅलेंजेस काय हे सांगायचं आहे, आणि त्याच्यानुसार तुमचं काय राहील, तुमचं उत्तर तयार राहील. आणि निष्कर्ष करताना एकच गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे कन्क्लुजन करताना हे कन्क्लुजन कसं असलं पाहिजे, पॉझिटिव्ह असलं पाहिजे. ठीक आहे, हे कसं असलं पाहिजे, पॉझिटिव्ह असलं पाहिजे, आशावादी असलं पाहिजे. त्याच्यामध्ये निगेटिव्ह टोनवर कन्क्लुजन करणं टाळा. म्हणून अशा गोष्टी तुम्हाला काय करायच्या विद्यार्थी मित्रांनो, अशा गोष्टी तुम्हाला इथं लिहायच्या. आता इथं बघा, सकारात्मक भूमिका म्हणजे काय, सकारात्मक भूमिका म्हणजे पॉझिटिव्ह काय सोशल मीडियाचं, आव्हाने म्हणजे काय, तर निगेटिव्ह काय सोशल मीडियाचं, हे सांगा. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर चिकित्सक विश्लेषण करा. ठीक आहे, 1-2 मुद्दे त्याचे मांडा, आणि पुढील मार्गामध्ये काय येतं, सोल्युशन येत आहे. म्हणजे अशा पद्धतीनं बघा, अशा पद्धतीनं तुमचा जो अप्रोच आहे अॅनालिटिकल अप्रोच, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि सोल्युशन, हा तुम्हाला तिथे वापरायचा आहे. आणि अशा आधारावर आपल्याला पहिले PYQs जे आहे ते पहिले आपण सोडून आपल्याला बघायचे आहे. आणि शेवटला काय, तर 5 टप्प्यांची विश्लेषणात्मक उपरचना तयार ठेवा. त्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला प्रस्तावना लिहायची आहे. प्रस्तावना लिहिल्यानंतर जो मुख्य भाग आहे त्या मुख्य भागामध्ये तुम्हाला या 3 गोष्टी आल्या पाहिजे. पार्श्वभूमी व कारणे काय आहे ते, म्हणजे कोणता जर मुद्दा असेल आणि जर प्रश्नात अशा पद्धतीचा विचारला असेल तर त्याची पार्श्वभूमी किंवा कारणे सांगा. त्यानंतर बहुआयामी विश्लेषण करा, म्हणजे जर तसं होत असेल तर त्याचा परिणाम कोणत्या कोणत्या घटकांवर होतो हे सांगा, आणि मग आव्हाने व उपाय सुचवा. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये पॉझिटिव्ह झालं, निगेटिव्ह आलं आणि सोल्युशन आलं, आणि नंतर तुम्ही संतुलित निष्कर्ष करा, म्हणजे बॅलन्स कन्क्लुजन ज्याला आपण म्हणतो, पॉझिटिव्ह कन्क्लुजन ज्याला म्हणतो. अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, उत्तर लिखाण करायचं आहे, आणि यालाच म्हणतात विश्लेषणात्मक उत्तर लिखाणाची रचना. तर अशा पद्धतीनं अप्रोच विद्यार्थी मित्रांनो तिथे तुम्हाला डेव्हलप करायचा आहे. आणि दैनंदिन सराव, डेली आन्सर रायटिंग मस्ट आहे, सर्वात प्रभावी उपाय आहे. जर तुम्हाला या सगळ्या ज्या मी स्किल्स सांगितल्या, या सगळ्या ज्या प्रकारचे जर मी प्रकार सांगितले आतापर्यंतचे, हे जर तुम्हाला तिथे इम्प्लिमेंट करायचे असेल तर तुम्हाला डेली आन्सर रायटिंग शिवाय दुसरा पर्याय नाही. कारण प्रत्येक प्रश्नामध्ये सेमच स्ट्रॅटेजी लागणार आहे अशातला भाग नाहीये. तुम्हाला प्रत्येक प्रश्न म्हणजे त्या प्रश्नाची डिमांड काय, त्याला समजून त्याच्या पद्धतीनं तुम्हाला ते उत्तर लिहिणं अपेक्षित असतं. दररोज वर्तमानपत्रातील एक विषय निवडा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता याच्यामध्ये काय, तर एक कोणताही टॉपिक पकडायचा, जसं आपण डेली आन्सर रायटिंग मध्ये याच गोष्टी आपण करणार आहे की विषय काय आहे, तो का निर्माण झाला. ठीक आहे, म्हणजे जर एखादा मी करंट अफेअरचा पेपर मधला टॉपिक घेतला तर तो काय आहे, विषय काय आहे, तो का निर्माण झाला, कोण प्रभावित होतात, म्हणजे त्याचा प्रभाव कोणावर होतो, त्याचे परिणाम काय आहेत आणि त्यावरील उपाय
काय असू शकतात, अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, विश्लेषण करायचं आहे त्या टॉपिकचं आणि त्याच्या आधारावर आपण काय करणार आहोत, उत्तर लिखाण करणार आहोत. सतत 2 ते 3 महिने हा सराव केल्यास विश्लेषणात्मक विचारसरणी नैसर्गिकरित्या विकसित होते. आणि हे लक्षात ठेवा, यासाठी एक बेसिक एक्सरसाइज काय आहे, तर बेसिक एक्सरसाइज एवढीच आहे, जो काही तुम्ही न्यूजपेपर वाचणार आहात त्या न्यूजपेपर मधला जो एखादा टॉपिक तुम्हाला जर आवडला तो टॉपिक घ्या, पुस्तकं बंद करा, मोबाईल बंद करा, एका जागेवर निवांत बसा आणि ऍटलिस्ट दिवसातून 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास, किमान अर्धा तास काय करा, काही न करता फक्त जो टॉपिक तुम्ही वाचलाय त्याच्यावर विश्लेषण करा, त्याच्यावर विचार करा की हा या टॉपिकच्या पॉझिटिव्ह कोणत्या आहे, याच्यातल्या चांगल्या गोष्टी कोणत्या, याच्यातल्या वाईट गोष्टी कोणत्या, आणि जेव्हा वाईट गोष्टी आहेत तर याचं सोल्युशन काय राहू शकतं आणि कशा पद्धतीने आपण निष्कर्ष करू शकतो, कशी आपण सुरुवात करू शकतो, या सगळ्या बाबी आपल्या डोक्यात पहिले बनवा, म्हणजे आपली वैचारिक क्षमता आपोआप वाढेल. म्हणून दिवसाचा जर तुम्ही 2026 मुख्य देत असाल तरी करा, नाही देत असाल तरी करा, पण दिवसातनं अर्धा तास काढा. तसं तर 1 तास काढावा लागतो, पण अर्धा तास तरी जर काढला तरी पुरे. अर्धा तास काहीच नाही करायचं, एका जागेवर निवांत बसायचं, काही कानात हेडफोन नाही, काही नाही, एक निवांत बसा आणि कोणताही मुद्दा डोक्यात घ्या आणि त्याच्यावर विचार करा, आणि अशीच तुमची वैचारिक क्षमता वाढणार आहे. आणि त्याच वैचारिक क्षमतेचा फायदा तुम्हाला या विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून विद्यार्थी मित्रांनो इथं होणार आहे. तर हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं उत्तर लिखाणाची सुरुवात करताना कोणत्या कोणत्या बाबी आणि कोणतं उत्तर लिखाण, विश्लेषणात्मक उत्तर लिखाणाची सुरुवात करताना कोणत्या कोणत्या बाबी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे हे आपण इथं बघितलेलं आहे. आणि इथं विविध प्रकारचे मी तुम्हाला पॅटर्न सांगितलेले आहे की ज्या आधारावर तुम्ही उत्तरं लिहू शकता. आणि अशा पद्धतीनं प्रत्येक पॅटर्न कुठं लागू होणार आहे हे आपण डेली आन्सर रायटिंग मध्ये सखोल पद्धतीनं विथ एक्झाम्पल्स आपण बघणार आहे. आता लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की एमपीएससी राज्यसेवा 2026च्या अनुषंगानं जे विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी क्वालिफाय झालेले आहेत किंवा ज्यांना वाटतंय की ते होऊ शकतात, कारण अजून निकाल लागायचा आहे, पण 95च्या वरती मार्क असतील तर तुम्ही डेली आन्सर रायटिंग मस्ट करायला पाहिजे. आणि त्यासाठी एओनएस अकॅडमीच्या वतीनं फ्री डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम मी तिथं स्वतः घेऊन येतोय. हा प्रोग्राम जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर आमच्या जे टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही जॉईन करा. आणि ते जर चॅनल तुम्हाला जॉईन करायचं असेल तर अगेन मला माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा, म्हणजे 8806242059 डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही डायरेक्टली मला कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. तर जे विद्यार्थी सिरियस आहे त्यांनाच तिथे ऍड करण्यात येईल. आणि एकच अट आहे की तुम्हाला डेली बेसिसवर मी एक प्रश्न तिथे टाकणार आहे, तो प्रश्न तुम्हाला 2 तासात लिहायचा आहे आणि तो लिहून तुम्हाला त्याची PDF त्या ग्रुपवर अपलोड करायची आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचं सर्वात बेस्ट आन्सर राहील त्याचं मी चेक करून देईल स्वतः, आणि लगेच त्याच्यानंतर मॉडेल आन्सर टाकला जाईल. आणि मॉडेल आन्सर नंतर त्या स्पेसिफिक प्रश्नाचं डिस्कशन युट्यूबच्या माध्यमातून सगळ्या विद्यार्थ्यांसाठी फ्री राहणार आहे. आणि हा प्रोग्राम माझ्यातर्फे किंवा एओनएस अकॅडमी तर्फे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही फ्री ऑफ कॉस्ट कंडक्ट करताय. विद्यार्थी मित्रांनो कोणतीही कॉस्ट आम्ही याला चार्ज करत नाही, फक्त एकच गोष्ट आहे, शिस्त, सातत्य आणि सराव. म्हणजे जे विद्यार्थी डिसिप्लिन असेल त्याच विद्यार्थ्यांना आम्ही त्याच्यात कंटिन्यू ठेवू. जे विद्यार्थी आम्हाला दिसत आहे की फक्त तिथे राहण्यापुरता आहे आणि काही लिहत नाहीये तर त्या विद्यार्थ्यांना आम्ही त्या ग्रुपमधून काढून टाकणार आहोत. म्हणून लक्षात ठेवा, जर सिरियस ऍस्पायरंट असाल तर डेफिनेटली तुम्ही हे केलं पाहिजे. त्यानंतर एमपीएससी मुख्य परीक्षेसाठी आता गोल्डन रूल काय विद्यार्थी मित्रांनो, तर प्रत्येक उत्तर लिहिताना स्वतःला विचारा, काय विचारा तर का बरं आहे, कसे आहे, मग काय परिणाम काय होतील आणि पुढे काय, म्हणजे वे फॉरवर्ड काय. तर या 4 बाबी तुमच्या उत्तर लिखाणात आल्याच पाहिजे, तेव्हाच आपण म्हणू की तुम्ही जे उत्तर लिहिलं आहे ते विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून तिथे लिहिलेलं आहे आणि त्याच्या आधारावर तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. आता बघा, हा डेली आन्सर रायटिंगचा प्रोग्राम मी तुम्हाला सांगितलं की दररोज तुम्हाला 1 किंवा 2 प्रश्न दिले जातील. सुरुवातीला 1 प्रश्न, हळूहळू प्रश्नांची संख्या वाढवली जाणार आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरं स्वतःच्या शीटवर लिहायची आणि ती लिहून त्या ग्रुपवर तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर अपलोड करायची आहे. ठीक आहे, तर आपली उत्तरे टेलिग्राम ग्रुपवर पाठवायची, त्यामुळे एकमेकांची उत्तरे वाचता येतील, सुधारणा करता येईल आणि चर्चा करता येईल आणि संबंधित डेटा शेअर करता येईल. होतं बहुतेक वेळा की एकाच प्रश्न लिहिण्याची वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची कला वेगवेगळी असते आणि रिपोर्ट डेटा वेगवेगळा टाकतात आणि त्याचाच फायदा सगळ्यांना होऊ शकतो. आणि मग काय होईल की त्यामधलं जे बेस्ट आन्सर आहे, म्हणजे मी स्वतः मेंटरकडनं मॉडेल आन्सर शेअर केले जाईल आणि जे बेस्ट उत्तर आहे ते मी चेक करून देईल आणि त्यानंतर ठराविक वेळेत युट्यूबवर त्याचं डिस्कशन देखील आपण घेणार आहोत. म्हणजे अशा पद्धतीनं हा पूर्ण प्रोग्राम तिथे रन होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो फक्त एकच अटका आहे की जे विद्यार्थी उत्तरे लिहिणार नाहीत त्यांना समूहातून बाहेर काढण्यात येणार आहे. म्हणून म्हणजे हा ग्रुप फक्त आम्ही कशाचा घेणार आहे, सिरियस ऍस्पायरंट जो आहे त्यांचाच हा पूर्ण डेली आन्सर रायटिंगचा प्रोग्राम तिथे आम्ही कंडक्ट करणार आहे. आणि जर तुम्हाला या ग्रुपला जॉईन करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे डेली आन्सर रायटिंग प्रोग्रामला जॉईन करायचं असेल तर तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला 8806242059 या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि डेली आन्सर रायटिंग असं टाईप करा, लगेच तुम्हाला लिंक येऊन जाईल किंवा सरळ तुम्ही मला कॉल करून देखील त्या ग्रुपची लिंक मागवू शकता. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच. जर तुम्हाला एमपीएससी टेलिग्राम चॅनल आमचं जॉईन करायचं असेल एओनएस अकॅडमीचं, ज्यामध्ये करंट अफेअर्स संदर्भात माहिती असू द्या किंवा एमपीएससीचे अपडेट्स आम्ही रेग्युलर बेसिसवर शेअर करतो, तर
तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून हा QR कोड स्कॅन करू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये MPSCच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिलेली आहे. त्यामध्ये आमचं उत्तर लिखाणाचं एक चॅनल आहे, ते देखील तुम्ही जॉईन करू शकता. आणि जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल आणि तुम्हाला एक नवीन पद्धतीनं तिथं तयारी करायची असेल MPSC राज्यसेवा 2027 साठी, तर त्या अनुषंगाने आम्ही समर्पण बॅच लॉन्च केली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ही बॅच फक्त 29,999 मध्ये अवेलेबल होणार आहे. आणि या बॅचमध्ये जे काही शिक्षक आहेत, सगळे शिक्षकांनी ऍटलीस्ट UPSC किंवा MPSCचा किमान एकदा तरी इंटरव्ह्यू दिलेला आहे. असे शिक्षक हे तुम्हाला मार्गदर्शन करायला असणार आहे. या बॅच अंतर्गत पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू हे तीनही स्टेजेस कव्हर्ड आहे. लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डिंग असणार आहे. लाईफ टाइम व्हॅलिडिटी आहे, म्हणजे एकदा जर तुम्ही हा कोर्स विकत घेतला तर तुम्ही आयुष्यभर हा कोर्स बघू शकता. बेसिक टू ऍडव्हान्स कव्हरेज, NCERT आणि बालभारतीचा कव्हरेज आम्ही पहिले शिकवणार आहे. आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, PYQ अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेंटरशिप, की तुम्ही आठवड्याचं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे, ठीक आहे, मंथली प्लॅनिंग कसं केलं पाहिजे आणि त्याचं इव्हॅल्युएशन, की जे काही तुम्हाला टार्गेट दिला आठवड्याचा तो तुम्ही योग्य पद्धतीनं केला आहे की नाही केला आहे, या सगळ्या बाबी या समर्पण बॅच अंतर्गत इथे आम्ही करणार आहे. तर जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल किंवा या बॅच संदर्भात जर माहिती हवी असेल तर 8806242059 किंवा 9403692940 या नंबरवर डायरेक्टली मला कॉल करू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC राज्यसेवा 2026च्या अनुषंगाने जर तुम्ही इथिक्सची तयारी अजूनपर्यंत केली नसेल किंवा केली जरी आहे तरी तुम्हाला एक कॉन्फिडन्स येत नसेल, तर निलेश सर स्वतः तिथे इथिक्सची बॅच घेऊन येत आहे. ही बॅच मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातून अवेलेबल आहे आणि एकदम क्लिष्ट कन्सेप्ट, एकदम कठीण कन्सेप्ट एकदम सोप्या भाषेत सरांनी इथे समजून देणार आहे तुम्हाला. आणि यासोबत तुम्हाला नोट्स आणि तुमच्या आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस देखील करून घेणार आहे. आणि ऑलरेडी इथिक्सचा बराचसा पार्ट डेली आन्सर रायटिंग अंतर्गत त्याची आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस तुमची होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल किंवा या संदर्भात माहिती हवी असेल तर 9403692940 या नंबरवर तुम्ही डायरेक्टली निलेश सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर तुम्हाला मेंटरशिप हवी असेल, म्हणजे जर तुमचा ऑलरेडी एक अटेम्प्ट झालेला आहे किंवा तुमचा जो स्कोर येतोय प्रिलिम्सचा तो तळ्यात मळ्यात येतोय, काठावर येतोय, अशा पद्धतीनं जर तुम्ही ऑलरेडी एक अटेम्प्ट झालेला आहे तुमचा आणि तुम्हाला परीक्षा कशी क्रॅक करावी इथं कुठे संभ्रमात आहात तुम्ही, तर मग तुमच्यासाठी मी स्वतः अश्वमेध मेंटरशिप बॅच इथे लॉन्च केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या मेंटरशिप बॅच अंतर्गत 1 to 1 मेंटरशिप बॅच आहे. म्हणजे मी स्वतः आणि तुम्ही आठवड्यातून आपण प्रत्येक आठवड्यात आपण तिथे 1 to 1 मेंटरशिप करणार आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचे काय प्रॉब्लेम आहे काय नाही त्या अनुषंगाने हा पूर्ण प्लॅन मी प्रत्येक विद्यार्थ्याला वेगळ्या पद्धतीने पर्सनलाइज लेवलवर बनवून देणार आहे, जेणेकरून की तुमचं सिलेक्शन कोणत्याही हालतीत 2027 मध्ये झालंच पाहिजे. त्या अनुषंगाने हा प्लॅन आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्लॅन नवीन विद्यार्थ्यांसाठी नाही आहे. किमान तुम्ही एक अटेम्प्ट तरी दिलेला असला पाहिजे आणि तुमचं बेसिक लेवलचे अभ्यास झालेले असले पाहिजे. कारण यामध्ये आपण काय केलेलं आहे, आपण जे पहिले मेनचे टॉपिक आहे ते पहिले आपण हाताळणार आहे आणि सोबत ऑप्शनल, आणि मग आपण हळूहळू करत करत प्रिलिम्सवर शिफ्ट होणार आहे. तर तशा पद्धतीचा हा अश्वमेध प्लॅन आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हा पूर्ण प्लॅन अंतर्गत मी स्वतः तुमच्याकडनं अभ्यास करून घेणार आहे. आता तुम्ही म्हणाल तर तुम्ही काय काय करणार, तर या प्लॅन अंतर्गत फक्त मी 50 पुराणच घेणार आहे. मी पूर्ण गावाला तिथे इन्व्हाइट करत नाही. पण जे सिरियस विद्यार्थी आहे, ज्यांचा ऑलरेडी एक अटेम्प्ट 2 अटेम्प्ट किंवा त्यापेक्षा जास्त झालेले आहे, त्यांना वाटत आहे की आज नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या आधारावर आम्हाला पद काढायचं आहे, पोस्ट काढायचं आहे आणि ते सिरियस असतील, सरळ फोन उचला आणि सरळ मला माझ्या नंबरवर कॉल करा 8806202499. ठीक आहे. तर माझ्या वैयक्तिक नंबरवर सरळ मला कॉल करा. विद्यार्थी मित्रांनो, माझा नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिलेला आहे. तिथून देखील डायरेक्टली तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता. आणि हे जे काही कोर्सेस मी तुम्हाला सांगितले सगळे आमच्या ऍपच्या माध्यमातून अवेलेबल आहे. जर तुम्हाला आमची ऍप डाउनलोड करायची असेल तर त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. अगेन मी सांगतोय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर मेंटरशिप असू द्या, अश्वमेध मेंटरशिप असू द्या, इथिक्सची बॅच असू द्या किंवा डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम असू द्या किंवा नवीन बॅच असू द्या, कोणत्याही प्रोग्राम बद्दल जर माहिती घेऊन घ्यायची असेल, सरळ मोबाईल फोन उचला आणि 8806242059 या नंबरवर डायरेक्टली मला कॉल करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.